नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आज दिवाळी पाडवा। तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवाळी पाडवा म्हणजे आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला ओवाळायचं, त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायचं, एवढाच झाला का दिवाळी पाडवा? तर असं अजिबात नाहीये। दिवाळी पाडवा म्हणजे आपले वडील, आपले सासरे, कारण आपले सासू सासरे सुद्धा आपल्या आई वडिला समान असतात, त्याच्यामुळे सासरे असतील, वडील असतील आणि आपले मिस्टर असतील, या तिघांना सकाळी स्नान करण्याच्या अगोदर त्यांचं औक्षण करायचं। त्याच्यानंतर त्यांनी 4-5 तांबे अंगावर घेतल्यानंतर म्हणजे अर्धी आंघोळ झाल्यानंतर परत एकदा बाथरूम मध्ये ओवाळायचं आणि त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळानंतर त्यांना ओवाळायचं। या पद्धतीने दिवाळी पाडवा जो आहे तो साजरा केला जातो। पण आजकाल बरेच जण काय की आपल्या मिस्टरांना ओवाळलं की दिवाळी पाडवा झाला, तर असं अजिबात नाहीये। आता प्रत्येक ठिकाणी पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते। बऱ्याच ठिकाणी आंघोळीच्या मध्ये म्हणजे अर्धी आंघोळ झाल्यानंतर ओवाळत नाहीत, किंवा बऱ्याच ठिकाणी स्नान करण्या अगोदर सुद्धा ओवाळत नाहीत, डायरेक्ट संध्याकाळीच ओवाळतात। तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही हे जे सणवार आहेत ना ते फॉलो करत जा। कारण प्रत्येक जण, मी तुम्हाला सांगत असेल किंवा अजून कोणी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असेल, तर ते आपल्या आपल्याकडच्या पद्धती असतात। पण तुम्ही असेल किंवा मी असेल, त्यामध्ये मी सुद्धा आले, आपण प्रत्येकाने ना आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा असतात ना, आपल्या घराण्यामध्ये पूर्वापार कशा पद्धतीने सण साजरे केले जातात, त्याच पद्धतीने सण साजरे करायला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने सण साजरे केले पाहिजेत। यामुळे काय होतं की आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळतो आणि त्या पुढे चालू राहतात, आपल्या मुलांना सुद्धा कळतात आणि मग मुलं सुद्धा पुढे ती परंपरा चालू ठेवतात। म्हणून असं करायचं नाही, तर आपलं सोडायचं आणि आपण व्हिडिओमध्ये बघतोय ऐकतोय त्या पद्धतीने करायचं, असं अजिबात करायचं नाही। आता समजा हा व्हिडिओ मधले तुम्हाला एखादी गोष्ट आवडली वगैरे, तर आपल्या रूढी परंपरा फॉलो करत असताना त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, पण आपल्या रूढी परंपरा बाजूला ठेवायच्या आणि नवीनचा अवलंब करायचा असं अजिबात करू नका। काय करायचं, सकाळी, आता आज तर सकाळ होऊन गेलेली आहे, पण काय केलं जातं तुम्हाला एक सांगते की वडिलांना, मिस्टरांना सकाळी आंघोळीच्या अगोदर एक पाटावर किंवा आसन टाकलं जातं, त्यावर बसवलं जातं, समोर रांगोळी काढली जाते छोटीशी, त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालायची आहे। सुरुवातीला त्यांना गंध लावायचा आहे, कुंकू लावायचा आहे, त्यानंतर थोड्याशा अक्षदा डोक्यावर टाकायच्या आहेत, त्यानंतर जी सुपारी आणि सोन्याची अंगठी वगैरे काही तुमच्याकडे असेल तर त्याने 3 वेळा ओवाळायचं आहे। एक वेळा क्लॉकवाईज, दुसऱ्या वेळा अँटी क्लॉकवाईज आणि परत क्लॉकवाईज, असं 3 वेळा सुपारी आणि जी अंगठी आहे त्याने ओवाळलं जातं। त्यानंतर सुगंधित तेल असतं ते त्यांच्या हाताला, पायाला, डोक्याला म्हणजे केसांना सुगंधित तेल थोडंसं असं घासलं जातं। त्याच्यानंतर उटणं असतं, ते उटणं त्यांच्या हाताला, पायाला लावलं जातं, गालाला लावलं जातं आणि मग त्यानंतर ते आंघोळीला जातात। आंघोळ 4-5 तांबे अंगावर घेतल्यानंतर, अर्धी आंघोळ झाल्यानंतर परत त्यांना बाथरूम मध्ये ओवाळलं जातं। या पद्धतीने सकाळचं असतं, म्हणजे सेम वडिलांना, मिस्टरांना आणि सासऱ्यांना या पद्धतीने सकाळी, आणि त्याच्यानंतर मग जो दिवाळीचा आपण फराळ वगैरे बनवलेला असेल तो नाश्ता म्हणून दिला जातो। आणि मग जेव्हा संध्याकाळ, प्रदोष काळानंतर आपल्या वडिलांना, मिस्टरांना, सासऱ्यांना ओवाळले जातं। आता संध्याकाळी जेव्हा आपण मिस्टरांना वगैरे ओवाळतोय तर त्यावेळेला सेम याच पद्धतीने ताम्हण जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे। आता ताम्हणामध्ये दिव्याचा प्रश्न येतो, बऱ्याच जणांकडे काय आहे ना, फक्त निरांजन घेतली जाते, निरांजनामध्ये दिवा लावला जातो, पण बऱ्याच जणांकडे कणकीचा दिवा बनवला जातो आणि 2 मुटके बनवले जातात आणि ताम्हण तयार केले जातं। तर सेम तुमच्याकडे कशी पद्धत आहे दिवा बनवण्याची, ताम्हण तयार करण्याची, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। पण नॉर्मली काय असतं की दिवा कणकेचा असेल किंवा निरांजन असेल तो, त्याच्याबरोबर कुंकू, थोड्याशा अक्षदा, आपण आता संध्याकाळचं सांगते, संध्याकाळी जेव्हा आणि सकाळी जेव्हा आपण ताम्हण तयार करतो तर त्याच्यामध्ये तेल आणि उटणं ठेवायचं आहे। पण संध्याकाळी जेव्हा आपण पाडव्याचं ओवाळणार आहोत सर्वांना, तर त्याच्यामध्ये दिवा, कुंकू, अक्षदा, सुपारी, सोन्याची अंगठी वगैरे काहीतरी, नाणं आणि काहीतरी गोडधोड आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्याच बरोबर थोडासा कापूस सुद्धा त्यामध्ये ठेवायचा आहे। सुरुवातीला संध्याकाळी जेव्हा आपण औक्षणाला बसवतोय मिस्टरांना वगैरे, तर पूर्व पश्चिम तोंड करून बसायचं आहे। खाली जमिनीवर बसत असाल तर आसन बसायला टाकायचं किंवा पाठ बसायचं, नाही तर मग आपण चेअरवर वगैरे त्यांना बसून औक्षण जे आहे ते करू शकतो। सुरुवातीला गंध लावायचा आहे, त्यानंतर डोक्यावर अक्षदा टाकायच्या, त्यानंतर सुपारीने आणि जी अंगठी आहे त्याने ओवाळायचं।
एक वेळा क्लॉकवाईज, दुसऱ्या वेळा अँटी क्लॉकवाईज आणि तिसऱ्या वेळा क्लॉकवाईज, या पद्धतीने. त्यानंतर तो जो कापूस आहे आपण घेतलेला थोडासा, तो त्यांच्या डोक्यावर ठेवायचा. ह्याचा अर्थ असा होतो की त्यांना एवढं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आपले वडील असतील, मिस्टर असतील, सासरे असतील. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हळूवारपणे ओवाळायचं आहे. ओवाळायचं कसं आहे, फक्त गोल गोल फिरवलं असं नाही. ओवाळायचं असं आहे की त्यांच्या चेहऱ्यावर त्या दिव्याचा जो प्रकाश आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर पडावा, या पद्धतीने ओवाळायचं आहे. ज्या त्यांना पोळेल असं पण नाही, फक्त एक चेहऱ्यावर त्यांच्या प्रकाश पडावा या पद्धतीने ओवाळायचं. आणि त्यानंतर सर्वांना नमस्कार करायचा आहे, असं ओवाळायचं असतं. आता हे ओवाळल्यानंतर पती पत्नीतील जे नातं आहे ते त्याच्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा, जे मतभेद आहेत ते दूर व्हावेत, भांडण तंटे कमी व्हावेत, यासाठी या दिवशी आवर्जून पतीने पत्नीला पायातले जे चैन असतात, जे पैंजण असतात, ते गिफ्ट दिलेत तर नात्यामध्ये गोडवा येतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जर भांडणं, वादविवाद काही असतील तर आवर्जून पैंजण जे आहेत पत्नीला भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता. बाकी असं काही नाही बघा, हेच दिलं पाहिजे, तेच दिलं पाहिजे, असं काही नाही. यथाशक्ती जे देणं शक्य होईल किंवा जे तुमचे मिस्टर देतील त्याच्यामध्ये आपल्याला सुख समाधान मानायचं आहे. कारण आपण कोणाची बरोबरी करायला गेलो, ह्यांच्या मिस्टरांनी असं केलं, त्यांच्या मिस्टरांनी तसं केलं, तर त्यांच्या घरामध्ये तर आनंद राहीलच राहील, पण त्यांच्यामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये भांडणं होत आहेत, तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतोय. ही गोष्ट कुठेतरी डोक्यात ठेवा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जे आहे त्याच्यामध्ये मला आनंद मानायचा आहे, त्याच्यातून मला पुढे जायचं आहे, मला प्रगती करायची आहे. पतीने पत्नीला साथ द्यायची आहे, पत्नीने पतीला साथ द्यायची आहे. आणि एकमेक बघा, हे एक चाकं आहे, जोपर्यंत हे चाकं बरोबर चालतील ना तर सगळं व्यवस्थित राहतं. नाही तर एक चाक मागे, एक चाक पुढे, एक चाक पंक्चर झालं, एक चाक चांगलं आहे, मग अशा वेळेला ना संसाराच्या गाडा व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे समतोल राखण्याचा प्रयत्न करायचा. एक जण ताणत असतील तर दुसऱ्याने ओढायचं नाही, दुसऱ्याने ते ताणत असलेली गोष्ट कशी जवळ येईल, ती ताणणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, कुठेतरी आपला जो इगो आहे ना तो बाजूला ठेवायचा आणि संसार करण्याचा प्रयत्न करायचा. कारण संसारामध्ये जर इगो आला तर आपला संसार कधीही टिकू शकत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लोक तर आजकाल ह्या गोष्टी सांगणार नाहीत, कारण लोकांना दुसऱ्यांच्या घरामध्ये वाईट झालेलं बघण्यामध्ये खूप आनंद असतो. लोक तोडायला बघतात, जोडायला आजकाल कोणी बघत नाही. त्याच्यामुळे आपलं डोकं चालवायचं आणि आपला संसार आपण टिकवण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं म्हणजे या दिवशी नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे गोडवा निर्माण व्हावा यासाठी संध्याकाळी जेव्हा औक्षण होऊन जातं, तुम्ही औक्षण मिस्टरांचं वगैरे करता, तर मिस्टरांना पाय स्वच्छ धुवून यायला सांगायचे. आणि त्यांचा जो पायाचा अंगठा असतो, दोन्ही पायाचे जे अंगठे असतात तर ते स्वच्छ ताटली किंवा तामण घ्यायचं आणि तो जो अंगठा आहे ना तो त्या तामणामध्ये किंवा ताटलीमध्ये येईल अशा पद्धतीने अंगठा ठेवायला लावायचा. संपूर्ण पाय ठेवला तरी काही हरकत नाही, पूर्ण पायाचं जरी आपण हे केलं तरी चालतं, पण अंगठा ठेवायचा. त्या अंगठ्यावर थोडंसं पाणी टाकायचं. त्या अंगठ्यावरचं पाणी त्या तामणामध्ये किंवा ताटलीमध्ये पडल्यानंतर अगदी 2 बोट बघा बुडवायचे, एक बोट बुडवायचं आणि ते आपल्या तोंडाला लावायचं. या दिवशी पतीचं पायाचं जे चरण तीर्थ आहे ते घेतल्याने नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो असं म्हटलं जातं. हा केंद्रातला उपाय आहे. केंद्रामध्ये हा उपाय आवर्जून करण्यासाठी महिलांना सांगितलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की हा करायचा, याच्यामध्ये काही तथ्य आहे, तर तुम्ही करा. 100% तुम्हाला चांगले अनुभव येतील. पण तुम्हाला वाटतं की अरे हा काहीतरी उपाय आहे, कसं तरी आहे, तर तुम्ही करू नका, काही हरकत नाही. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या, या पद्धतीने. बाकी हा उपाय तुम्ही करू शकता. पत्नीने पतीला ही भेट देऊ शकता जर तुमच्यामध्ये प्रेम एकोपा वाढवायचा असेल तर. आणि त्याच पद्धतीने मिस्टरांसोबतच आपल्या वडिलांना आणि वडिलांना सुद्धा, मिस्टर वडिलांनाच नाही तर आपल्या सासऱ्यांना सुद्धा या दिवशी आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे. आंघोळीच्या आधीचा औक्षण असेल किंवा संध्याकाळी जे आपण ओवाळतो ते असेल आपल्या सासऱ्यांना सुद्धा. कारण आपले सासू सासरे सुद्धा आपल्या आई वडिला समान आहेत. त्याच्यामुळे जसं आपण आपल्या वडिलांना ट्रीट करतो तसंच सासऱ्यांना सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. कारण हेच ते आशीर्वाद जे आहेत जे आपल्याला कायम आपल्या सोबत येणार आहेत. आपण जरी गेलो ना तर आपल्या मुलाबाळांना सुद्धा कामी येणार आहेत. त्याच्यामुळे कायम ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि सर्वांना एक समान आपल्याला ट्रीट करायचं आहे, सासर आणि माहेर.